नाहीये। मला माहित आहे 2012 पासून भीमसेना जेव्हा स्थापित झाली, आम्ही शून्यावरून सुरुवात केली। आम्हाला जनप्रतिसादही मिळाला, चांगला प्रतिसाद मिळाला। गरीब, शोषित, पीडित, उपेक्षित लोकांसाठी आम्ही तत्पर राहायचो। त्यांच्या दुखणे ऐकायचे, त्यांच्या समस्या ऐकून आम्ही आमच्या भीमसेनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्याचा निराधार कसं होईल या संदर्भात आम्ही सतत प्रयत्नात असायचो। प्रकरण भरपूर सांगण्यासारखं आहे, पण आता वेळेच्या अभाव आयोजकांनी मला फक्त 2 मिनिटं दिलेलं आहे। तर या 2 मिनिटात केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने आता जन सुरक्षा कायदा जो आणलेला आहे त्या संदर्भात मी जर बोलू तर मला योग्य वाटेल। जन सुरक्षा कायदा म्हणजे काय? तुम्ही जनप्रतिनिधी निवडून द्या, हे शासनात बसतील, शासनात बसून हे नियम कायदे काढतील आणि नियम कायदे असे की तुम्ही सरकार विरुद्ध एकही जन आंदोलन करू शकणार नाही, तुम्ही सरकार विरुद्ध चळवळ चालवू शकणार नाही, तुम्ही सरकार विरुद्ध